मागील अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून फिशरमन कॉलनीचा रखडलेला पुनर्विकास याबाबतीत मी प्रश्न मांडला होता। अनेक तिकडचे रहिवासी माझ्याकडे सातत्याने येऊन भेटत होते, माझ्याकडे तक्रार करत होते की डेव्हलपर काम करत नाही, किंबहुना जे काय महासंघ आहे त्या महासंघामध्ये एकवाक्यता नाही, जो तो आपापल्या पद्धतीने बिल्डर आणण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि ह्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा घेऊन मी सभागृहात मांडला। सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी याबाबतीत मी तात्काळ बैठक घेऊन सत्य परिस्थिती आपण लोकांसमोर आणू याचं आश्वासित केलं। त्याप्रमाणे आज सन्माननीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की 2017मध्ये LOI रद्द झाला होता, तो पुन्हा रिवाईज केला गेला, त्यानंतर पुन्हा विकासकाला 1 वर्षाचा वेळ दिला गेला। परंतु आताच्या माहितीप्रमाणे विकासक आणि महासंघ यांच्यात एक वाक्यता नाही। आम्ही 100% महासंघाच्या बाजूने आहोत, परंतु हा विकास करत असताना नुसता फिशरमन कॉलनीचा न करता तिथे असलेल्या पोलीस वसाहती, झोपडपट्टी, ONGC, SBI, प्रायव्हेट बिल्डिंग आणि म्हाडाच्या बैठ्या चाळी ह्या सर्वांचा एकत्रित विकास केला तर मुंबईचं शहराचं नाक असलेलं फिशरमन कॉलनी अतिशय चांगल्या पद्धतीत होईल। जनतेला चांगला तिथे विकास मिळेल, जनतेला चांगल्या पद्धतीची घरं आणि मोठी घरं मिळतील, या भावनेतून आज हा विषय चर्चेला गेला। यामध्ये महासंघाकडनं काढण्यात आलेलं टेंडर तात्काळ रद्द करून CND पॅकेजमध्ये ते करावं आणि माननीय प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या सेल्फ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून तो करता येईल का याचा देखील अभ्यास करावा। यासाठी आम्ही आता एक समिती बनवून प्रयत्न करणार आहोत। सर, एकूण किती बिल्डिंगचं विकास? टोटल फिशरमन कॉलनीच्या 20 बिल्डिंगी आहेत, 15 ते 16 बिल्डिंगी पोलिसांच्या आहेत, ONGCची एक आहे, SBIची एक आहे, प्रायव्हेट बिल्डिंगी 4 आहेत आणि जवळजवळ 500-600 झोपड्या आहेत। असे म्हणून जवळजवळ 3,500च्या आसपास हे टेनंट आहेत। मला वाटतं या सर्वांना चांगल्या पद्धतीतली घरं आणि चांगल्या पद्धतीतला विकास मिळू शकेल। छोटंसं हिंदीमध्ये